Good afternoon, everyone. In last lecture, we discussed about the unit number 13, that is a psychiatric emergency, and that the etiology of the suicidal attempt and the management of the some of the psychiatric emergency. So, in this lecture, I am going to start stress adaptation model. Stress adaptation model. Okay, stress adaptation model. It is a very important question. Okay, university may ask for 5 marks. Okay, in that the what is mean by stress and stressors. Okay, so let's start. Okay, what is mean by stress? What is mean by stress? Stress is the non-specific response of the body to any kind of demand made upon it. It means the stress is a non-specific response. Okay, this जे काही रिस्पॉन्स आहे ते नॉन स्पेसिफिक आहे. ठीक आहे, कोणतेही स्पेसिफिक रिझन नसते. ठीक आहे, नॉन स्पेसिफिक रिस्पॉन्स ऑफ द बॉडी. ओके, टू द any kind of demand made upon it. Okay, whatever the non-specific response of the body that made upon it. Okay, for the any kind of demand. Okay, it means a stress. Okay, stress. What is mean by stress? Stress, it is a non-specific response of the body to any kind of demand made upon it. ठीक आहे, बॉडीचं जे काही बॉडीवर जे काही स्ट्रेस येते, ठीक आहे, त्याचं मिनिंग काय आहे. ठीक आहे, जेव्हा नॉन स्पेसिफिक रिस्पॉन्स असते बॉडीचा, म्हणजे जे काही बॉडीला जे काही रिस्पॉन्सेस असतो, नॉर्मल रिस्पॉन्स आहे, त्याच्या व्यतिरिक्त अगर काही ठीक आहे नॉन स्पेसिफिक जर झालं, ठीक आहे, तर त्यामुळे बॉडीवर काही डिमांड्स, ठीक आहे, काय बॉडीवर काही डिमांड्स असे काही फॅक्टर असे इन्फ्लुएन्स करतात, त्यामुळे स्ट्रेस होते. ठीक आहे, आता ते जे काही स्ट्रेस आहे, ठीक आहे, त्या स्ट्रेस निर्माण करणाऱ्या जे काही फॅक्टर्स आहेत त्यांना स्ट्रेसर्स म्हणतात. ठीक आहे, द फॅक्टर विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॉजिंग अ स्ट्रेस इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेसर. ओके, सो what is mean by stress? In that the stress, it is the arousal of a mind and body in response to the demand made upon them. म्हणजे जे काही बॉडी आणि माइंडचं जे काही रिलेशनशिप आहे, ठीक आहे, त्या रिलेशनशिपमधून काही नॉन स्पेसिफिक रिस्पॉन्सेस, ठीक आहे, कॉज झालेले आहे. ठीक आहे, आणि ते ठीक आहे डिमांडने झालेले आहे. ठीक आहे, आणि ते ठीक आहे माइंड आणि बॉडीवर, ठीक आहे, माइंड आणि बॉडीवर अफेक्ट करणार. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो स्ट्रेस. ओके, असे जे काही फॅक्टर आहे, ठीक आहे, जे काही फॅक्टर आहे ते माइंड आणि बॉडी दोन्हीवर, ठीक आहे, नॉन स्पेसिफिक रिस्पॉन्सने, ठीक आहे, तिथे काहीतरी इन्फ्लुएन्स करते. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो स्ट्रेस. ओके, दिस इज द टू ऑफ द डेफिनेशन. ओके, नेक्स्ट इज in by stressor. Okay, stressor is any person or the situation that produce the anxiety responses. Means the any response, any anxiety response of the person and the situation, this called as a stressor. Okay, if any person or the any situation that increase the anxiety upon the body of a person, okay, that's called a स्ट्रेसर. ओके, जे असे काही जे फॅक्टर्स आहेत, जे फॅक्टर ठीक आहे पर्सन आणि सिच्युएशनच्या हिशोबाने जे काही त्यामुळे एन्झायटी निर्माण होते. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो स्ट्रेसर. असे स्ट्रेसर जे स्ट्रेस निर्माण करते. ठीक आहे, सिम्पल लँग्वेजमध्ये असे जे फॅक्टर्स आहेत जे स्ट्रेस प्रोड्यूस करते त्याला आपण स्ट्रेसर म्हणणार. ठीक आहे, नेक्स्ट इज अ स्ट्रेस अँड स्ट्रेसर आर डिफरंट फ्रॉम इच अदर. स्ट्रेस इज अ mental symptoms and a stressor, it is the causative factor of stress. Okay, stressor means the causative factor of the stress and stress is a mental symptom. Okay, so in that the types of the stressor. Okay, type of stressor, in that the environmental stressor. Okay, what is the types of the stressor? म्हणजे स्ट्रेसर जे काही आहे स्ट्रेस निर्माण करतात त्यामध्ये पण काही टाईप्स असतात, त्यापैकी एक आहे इन्व्हायरमेंटल स्ट्रेसर. ओके, इन्व्हायरमेंटल स्ट्रेसर इन दॅट द म्हणजे असे जे काही घटक आहे इन्व्हायरमेंटचे ते स्ट्रेस निर्माण करते. ठीक आहे, त्याला इन्व्हायरमेंटल स्ट्रेसर म्हणतात. द फॅक्टर विच आर कॉज अ stress is called as a stressor and the environmental factor that cause a stress is called as a environmental stressor. In that the noise, pollution, traffic, crowding and weather. Okay, these noise, pollution, traffic, crowding and weather, it is the environmental. Okay, the environmental factor that make
make a stress is called as an environmental stressor. Okay, in that include the noise is the environmental factor, pollution it is also an environmental factor, traffic also environmental factor, crowding and the weather is also environmental factor. They may cause a stress. Okay, that's why it's called as a environmental stressor. Okay, next is a physiological stressor. Physiological stressor related to the physical condition. Okay, in that include the illness, injury, hormonal inadequate sleep and the nutrition. Means the physiological factor that cause a stress is called as a physiological stressor. Okay, in that include the illness. Okay, illness, then the injury, physical injury, then the hormonal imbalance, then the inadequate sleep, it is also physical. Okay, and the nutritional, inadequate nutrition. Okay, these all are the physiological stressor. Okay, that may cause a stress physically. Okay, next is a social stressor. Social stressor means whatever the social factor are cause a stress, it's called as a social stressor. In that include the financial problem, it is the one of the socio-economical stressor. And the work demand. Okay, work demand means the insufficient job satisfaction and insufficient income. These all are included in the social stressor. Okay, social event and the losing of love. Okay, these all are included under the social stressor. Next is the thought stressor. Thought stressor is also called as a psychological stressor because of the it is related to the cognitive functions. Okay, that's why it's called as a psychological stressor. Okay, psychological stressor means the psychological factor which cause a stress is called as a psychological stressor. In that include the negative self talk, म्हणजे स्वतःला निगेटिव्ह बोलणे, किंवा मग परफेक्टियनिझम मीन्स जे काही परफेक्ट ठीक आहे व्हायला पाहिजे. आता आपल्याला वाटते जे काही आपल्याला परफेक्ट करायचं आहे ठीक आहे आपल्याकडून होऊ शकते, पण जेव्हा आपण करायला जातो तेव्हा परफेक्ट होत नाही. ठीक आहे, सिम्पल आणि साध्या गोष्टी पण परफेक्ट होऊ नाही शकत. ठीक आहे, त्याला आपण परफेक्टियनिझम. ठीक आहे, म्हणजे कॉन्फिडन्स त्यामध्ये लूज होतो. ठीक आहे, कॉन्फिडन्स लॉस होतो. त्यानंतर ठीक आहे त्यामध्ये जे काय मोटिवेशन असतं ते सुद्धा लॉस होते. त्याला आपण म्हणतो सायकोलॉजिकल स्ट्रेसर. ओके, मीन्स द परफेक्टिव्हिझम. ओके, next is model of stress. Okay, some of the model are given in the book. That is there are the theme and model. In that the stimulus based model, response based model and the transaction based model. Okay, these three are the main and important models of the stress. Okay, first one is the stimulus, then the response, and the third one is the transaction. Because of the फर्स्ट कम्स इन द स्टिम्युलस, म्हणजे सर्वात आधी काय येणार स्टिम्युलस. ठीक आहे, स्टिम्युलस असल्यावरच रिस्पॉन्स देता येणार. ठीक आहे, म्हणून सेकंड आहे रिस्पॉन्स, थर्ड वन आहे ट्रान्झॅक्शन, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आधी स्टिम्युलस मिळते, नंतर त्या स्टिम्युलसवरून आपण रिस्पॉन्स देतो. ठीक आहे, नंतर ट्रान्झॅक्शन होते, जे काही ॲक्टिव्हिटी आहे ते होते. ठीक आहे, म्हणून याला आपण असं लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, पहिले स्टिम्युलस बेस्ड रिस्पॉन्स, based model, then the response based model, and the transaction based model. Okay, these three are the important stress model. Okay, in this study may ask for 5 marks in the 2018. The stress model and the stressor is asked in 2018 summer examination. Okay, in MHS examination, so it is very important. Okay, stimulus based model, it is also called as a Holmes and Race model. Okay, means the एका जे मॉडल आहे स्टिम्युलस बेस्ड मॉडल हे एक हॉल्मेस अँड रेस रेस या सायंटिस्टने ठीक आहे आयडेंटिफाईड केलेलं आहे. ठीक आहे, म्हणून त्याला आपण हॉल्मेस अँड रेस मॉडल असं म्हणू शकतो. ठीक आहे, द स्टिम्युलस बेस्ड मॉडल इज ऑल्सो कॉल्ड एज अ हॉल्मेस अँड रेस मॉडल. According to this model, the stress is defined as a stimulus or a life event or a set of circumstances that arousal physiological and psychological reaction that may increase the individual vulnerability to illness. It means जे काही स्टिम्युलस आहे, लाईफ इव्हेंट आहे किंवा सेट ऑफ सर्कमस्टान्सेस आहे. ठीक आहे, ते
ठीक आहे स्ट्रेसमध्ये होते आणि त्यामुळे काय होते फिजिकल और सायकोलॉजिकल रिॲक्शन होऊ शकते. फिजिकल आणि सायकोलॉजिकल रिलॅक्शन होऊन फिजिओलॉजिकल किंवा मग सायकोलॉजिकल इम्बॅलन्स होते. त्यामुळे जे काही वल्नरेबिलिटी असते ते काय होते इन्क्रीज होते आणि त्यामुळे इलनेस होऊ शकते आणि इलनेस मीन्स स्ट्रेस होऊ शकते. ठीक आहे स्ट्रेस होऊ शकते. ठीक आहे द स्टिम्युलस लाईफ इव्हेंट अँड द सेट ऑफ सर्कमस्टान्सेस दिस इज ऑल द arouse a physical and physiological reaction that may leads a increase the vulnerability and they cause a stress. Okay, next is in a stimulus based model the Holmes and Raz developed the social रिॲडजस्टमेंट रेटिंग स्केल. ओके जे काही सायंटिस्ट आहे होल्मेस अँड रेज ठीक आहे त्यांनी एक रेटिंग स्केल डेव्हलप केलेली आहे. ठीक आहे त्याला म्हणतो आपण सोशल रिॲडजस्टमेंट रेटिंग स्केल. सोशल रिॲडजस्टमेंट रेटिंग स्केल SRRS मीन्स द सोशल रिॲडजस्टमेंट रेटिंग स्केल इन दॅट द कन्सिस्टिंग ऑफ 43 लाईफ चेंजेस or the event which are both positive and negative in the nature and considered stressful. मीन्स द जे काही सोशल ॲडजस्टमेंट रेटिंग स्केल आहे ठीक आहे त्यामध्ये 43 लाईफ चेंजिंग काही इव्हेंट्स आहेत. ठीक आहे चेंजिंग इव्हेंट्स आहे ते दोन्हीही एकदम पॉझिटिव्ह पण असू शकतात निगेटिव्ह पण आहेत. ठीक आहे त्यापैकी जे नेचर आहे ते पॉझिटिव्ह पण असू शकते किंवा निगेटिव्ह पण असू शकते आणि ते स्ट्रेसफुल आहेत. ठीक आहे ते स्ट्रेसफुल आहे. ठीक आहे समजा निगेटिव्ह असलं तर स्ट्रेस येतेच आणि पॉझिटिव्ह मीन्स जेव्हा आपण पॉझिटिव्हिटी जेव्हा जास्त इन्क्रीज झाली तर आपल्याला जे आहेत ठीक आहे जे हॅपीनेस आहे ते सांभाळू नाही शकत. ठीक आहे त्यामुळे पण काही स्ट्रेस होऊ शकते. एक्झाम्पल जर एखादा व्यक्ती आहे तो खूप कमवत आहे त्यामुळे त्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. ठीक आहे बिझनेसचे काही ब्रांचेस आहे. ठीक आहे त्या ब्रांचेसवर तो ठीक आहे कंट्रोल करताना ठीक आहे त्याला स्ट्रेस येणार किंवा मग जास्त पैसा कमवत असला तर पैसा ठेवण्यासाठी मोजण्यासाठी ठीक आहे त्याला स्ट्रेस येणार. ठीक आहे म्हणून इथे जे काही नेचर आहे स्ट्रेसचं ते ठीक आहे जे काही रेटिंग स्केलचं नेचर आहे ते पॉझिटिव्ह पण असू शकते आणि निगेटिव्ह पण असू शकते. ठीक आहे नेक्स्ट इज द SRRS provides a general impression of the stressor in a person's life. The more stressor a person experiences in a short period, that is 1 to 2 years, the more likely that physical illness, mental disorder or other stress responses will follow. Okay, the stress आहे ठीक आहे त्याचं एकदम शॉर्ट टाईम आहे 1 to 2 years. ठीक आहे त्याच्यापेक्षा जास्त असलं तर ठीक आहे त्याचे काही डिसीजेस फिजिकल इलनेस किंवा मेंटल डिसऑर्डर काही होऊ शकते. ठीक आहे आणि काही जे स्ट्रेस आहे ते कन्वर्ट होऊ शकते काही मेंटल इलनेसमध्ये. ठीक आहे नेक्स्ट इज दिस theory also explain that many peoples with the high score on the SSRS do not subsequently experience serious problems. In addition, low score do not guarantee a life free of dangers of stress. Means the जर समजा SRRS जे काही स्केल आहे रेटिंग स्केल आहे त्या रेटिंग स्केलमध्ये जर ठीक आहे रेट आहे ते जास्त आहे त्यामध्ये पण स्ट्रेस वाढू शकते आणि कमी आहे त्यामध्ये पण गॅरंटी नाही घेऊ शकत की त्यामध्ये स्ट्रेस असू शकते किंवा नसू शकते. ठीक आहे म्हणजे कमी जरी स्केल असली तरी स्ट्रेस असू शकते जास्त जरी असली स्केल जे आहे रेटिंग स्केल जास्त जरी असली तरी स्ट्रेस असू शकते कारण की जे काय स्ट्रेसचं जे हे आहे कॅरेक्टरिस्टिक आहे ते निगेटिव्ह पण आहे पॉझिटिव्ह पण आहे. ओके one reason is that mediating factors such as how the individual perceives and cope with the each stress plays an important role in the determine the impact of the stressor on each individual. म्हणजे आता जे काही स्ट्रेस आहे ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कसं काय आणि जे काही रेटिंग स्केल आहे ते कमी असल्यावर पण स्ट्रेस असू शकते किंवा जास्त असल्यावर पण स्ट्रेस असू शकते. असं का बरं कारण की रिझन इज the one reason is that the mediating factors such as how the individual perceives and copes with the each stress. म्हणजे जे काही स्ट्रेस येणार आहे अशा ठीक आहे ते पर्सनमध्ये तो त्या स्ट्रेसला कसं कोप करू शकते म्हणजे कसं डील करू शकते किंवा कसं हँडल करू शकते. ठीक आहे त्याच्या बेसवर स्ट्रेसचं रेटिंग होऊ शकते. ठीक आहे म्हणजे प्रत्येक जे पर्सन आहे ठीक आहे ते पर्सनची जी काही प्रॉब्लेम सॉल्विंग जी काही प्रोसेस आहे किंवा मग प्रॉब्लेम हँडलिंगची प्रोसेस आहे किंवा एन्झायटीसोबत किंवा प्रॉब्लेमसोबत कसा डील करते त्याच्या स्किलवर डिपेंड आहे.
ठीक आहे, त्याच्या स्किलवर डिपेंड आहे. काही पर्सन असे असतात की प्रत्येक प्रॉब्लेमला तो सॉल्व करू शकते आणि काही पर्सन असे असतात की थोडासाही प्रॉब्लेम आला तर तो ठीक आहे त्याला हँडल नाही करू शकत. ठीक आहे, म्हणून जे काही स्ट्रेस आहे ठीक आहे ते स्ट्रेस आहे, स्ट्रेस रिॲडजस्टमेंट रेटिंग स्केल आहे. ठीक आहे, सोशल रिॲडजस्टमेंट रेटिंग स्केल आहे. त्यामध्ये ठीक आहे त्याचं बिहेवियर निगेटिव्ह पण आहे, पॉझिटिव्ह पण आहे. ठीक आहे, इज इट ओके. नेक्स्ट इज अ response based model. Okay, the cells stress according to cells in that the stress response is characteristic by a chain or pattern of the physiologic event called the general adaptation syndrome means the अशा काही चेन आहे किंवा काही पॅटर्न आहे फिजिओलॉजिक इव्हेंटचं. ठीक आहे, त्या इव्हेंटमध्ये आपण स्ट्रेस कसं हँडल करतो किंवा मग जे काही स्ट्रेस आल्यानंतर त्यासोबत कसं डील करायचं. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो जनरल अडॅप्टेशन सिंड्रोम. ओके, सो इन दॅट द जनरल अडॅप्टेशन सिंड्रोम इन दॅट द होमिओस्टॅटिक मेकॅनिझम अकॉर्डिंग टू द होमिओस्टॅटिक मेकॅनिझम ओके एम्ड ॲट कॉन्ट्रॅक्टिंग द एव्हरीडे स्ट्रेस ऑफ लिव्हिंग. If they are successful, the internal environment maintains the normal physiological limits of the temperature, chemistry and the pressure. If stress is extreme or long lasting, the normal mechanism may not be sufficient. In these cases, the stress triggers a wide ranges set of the bodily changes called the जनरल अडॅप्टेशन सिंड्रोम. ठीक आहे, जे काय लाईफमध्ये जे काही एव्हरीडेमध्ये जे काय डे बाय डेमध्ये जे काही स्ट्रेस येते त्याला कसं हँडल करायचं आहे. ठीक आहे, अगर हँडल करण्यामध्ये अगर सक्सेसफुल झालं ठीक आहे तर इंटरनल इन्व्हायरमेंट ठीक आहे मेंटेन राहते. ठीक आहे, नॉर्मल इंटरनल इन्व्हायरमेंट नॉर्मली मेंटेन राहते आणि फिजिओलॉजिकल जे काय फिजिओलॉजिकल ठीक आहे मेंटेनन्स आहे ते पण नॉर्मल राहते. ठीक आहे, म्हणजेच बॉडी टेम्परेचर आहे किंवा आतमध्ये जे काही बॉडी केमिस्ट्री आहे ते आणि जे काही प्रेशर आहे बॉडीचं किंवा मग जे काही बॉडीमध्ये जे काही ब्लड प्रेशर वगैरे जे काही प्रेशर असतात क्रॅनियल प्रेशर वगैरे ठीक आहे इंटरक्रॅनियल प्रेशर वगैरे हे सर्व प्रेशर काय असते कंट्रोलमध्ये असते. ठीक आहे, जर स्ट्रेसला आपण व्यवस्थित डील केली तर ठीक आहे त्यामध्ये डील एन्झायटीसोबत किंवा मग स्ट्रेससोबत डील करण्यामध्ये आपण सक्सेसफुल झालो तर तेव्हा जे काही इंटरनल इन्व्हायरमेंट आहे ते सर्व नॉर्मल राहते. अगर समजा आपण अनसक्सेसफुल झालो ठीक आहे किंवा मग जे काही स्ट्रेस आहे ते एकदम एक्स्ट्रीम अँड लॉंग लास्टिंग असला ठीक आहे जास्त असला किंवा लॉंग टाईमसाठी असला ठीक आहे तर नॉर्मल मेकॅनिझम आहे बॉडीचं ते डिस्टर्ब होते. ठीक आहे, नॉर्मल जे काही मेकॅनिझम आहे ते सर्व बॉडीचं डिस्टर्ब होते. ठीक आहे, जे काही बॉडी टेम्परेचर आहे किंवा केमिस्ट्री आहे ती न्यूरो ट्रान्समिटर आहे हे सर्व काय होते ते ॲबनॉर्मॅलिटीज तयार होऊ शकते. ठीक आहे, आणि जे आपण स्ट्रेससोबत अगर जेव्हा डील करताना ठीक आहे अनसक्सेसफुल झालो आणि त्यामध्ये काही बायोकेमिस्ट्रिकल चेंज झाले ठीक आहे किंवा मग जे काही बॉडी जे काही फिजिओलॉजिकल चेंजेस झाले ठीक आहे त्याला आपण म्हणू शकतो ठीक आहे त्या बॉडी चेंजेसला म्हणू शकतो जनरल अडॅप्टेशन सिंड्रोम. GAS म्हणजे गॅस दॅट इज अ जनरल अडॅप्टेशन सिंड्रोम. ओके, so stress is consist of the three stages. Stress consists of the three stages in that the alarm, resistance and exhaustion. ठीक है alarm, then the resistance and exhaustion. ठीक है, these are three stages of the stress. In that the when stress appear is stimulus the hypothalamus to initiate the GAS through two pathway. The first pathway is the stimulation of the sympathetic division of the autonomic nervous system and the adrenal medulla. This produces an immediate set of responses called the alarm reaction. Okay, the second pathway called the resistance reaction involves the anterior pituitary gland and adrenal cortex. The resistance reaction is slower to start but its effect long lasting. Okay, last longer. Okay, इट मीन्स जे काय स्ट्रेस हँडलिंग जे काही स्ट्रेस आल्यानंतर ठीक आहे ते काय हायपोथॅलॅमसला स्टिम्युलस भेटते ठीक आहे स्ट्रेसचं. ठीक आहे, त्यामुळे एक जनरल अडॅप्टेशन सिंड्रोम ठीक आहे तयार होते. त्यामध्ये दोन पाथवे आहे. ठीक आहे, फर्स्ट पाथवे आहे ठीक आहे आणि सेकंड पाथवे आहे. फर्स्ट पाथवेमध्ये काय होते बघा ठीक आहे त्यामध्ये सिम्पॅथॅटिक डिव्हिजन आहे तिथे जे काही ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम असते त्याला आणि ॲड्रिनल मेड्युला ठीक आहे त्याला तिथपर्यंत स्ट्रेसचं स्टिम्युलस पोहोचते आणि
आणि तिथे एकदम काही हार्मोन रिलीज होतात आणि त्या हार्मोनमुळे इमिजिएट रिॲक्शन म्हणजे इमिजिएट रिस्पॉन्स तयार होते. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो अलाराम रिॲक्शन. अलाराम रिॲक्शन मीन्स ज्या पटकन जे काही स्ट्रेसमध्ये जे काही लवकरात लवकर ठीक आहे पटकन जे काही आपण सॉल्युशन काढतो त्याला म्हणतो अलाराम रिॲक्शन. मीन्स जेव्हा आपल्याला फिअर वाटते, ठीक आहे, फिअर येते तेव्हा ठीक आहे तिथे फिअरचं जे काही स्ट्रेस येते, एक्झामचं जे काही स्ट्रेस येते तेव्हा काय होते बघा, जे काही ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे किंवा मग ॲड्रिनल मेड्युला आहे तिथपर्यंत स्ट्रेसचं स्टिम्युलस जाते. ठीक आहे, स्टिम्युलस गेल्यानंतर तिथे काही हार्मोनल ठीक आहे हार्मोनल चेंजेस होतात आणि त्यामुळे इमिजिएट रिस्पॉन्स तयार होते आणि आपण ठीक आहे क्विकली आपण जे काही प्रॉब्लेम आहे ठीक आहे जे काही स्ट्रेस आहे जे काही प्रॉब्लेम आहे त्याला कोप करण्यासाठी रेडी होतो. ठीक आहे, जर हाताला सुई टोचली तर आपण लगेचच आपण हात मागे करतो, त्याला आपण म्हणतो अलाराम रिॲक्शन. ओके, द सेकंड पाथवे. आता फर्स्ट पाथवे आहे झाला. ठीक आहे, फर्स्ट पाथवे कन्सिस्ट ऑफ द नर्वस सिस्टीम, ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम अँड ॲड्रिनल मेड्युला. ओके, these are responsible for the alarm reaction. Okay, next is the second pathway is called the resistance reaction. Resistance reaction involve the anterior pituitary gland and adrenal cortex. जे काय anterior pituitary gland आहे आणि जे adrenal gland आहे ते इन्व्हॉल्व होतात. The resistance reaction is the slower to start but it is the effect last longer. ओके, म्हणजे जे काही इफेक्ट होते ठीक आहे ते स्लोअर आहे पण ते लॉंग टाईमसाठी चालण्यासाठी रिॲक्शन आहे. ठीक आहे, ते आहे सेकंड पाथवे. ठीक आहे, तर फर्स्ट पाथवे ही अलाराम ठीक आहे अलाराम रिॲक्शन होते तिथे क्विक रिॲक्शन होते आणि जे काही सेकंडरी पाथवे आहे तिथे स्लो होते पण ते लॉंग टाईमसाठी राहते. ठीक आहे, okay, in this is the first pathway. Okay, in that it is called alarm reaction. It is called as a alarm reaction and it is a immediate responses. Okay, immediate response. Okay, in that include the autonomous nervous system. Autonomous nervous system is include, you can see the diagram, autonomous nervous system and the adrenal medulla. These are involved in the alarm reaction. Okay, in the alarm reaction immediate response to the stress is happen. Okay, it's also called as a alarm reaction of the stress model. Okay, stress model, stimulus based model. Okay, stimulus based model means a stress model. Okay, then next is secondary pathway is also called as a resistance reaction. Okay, it is a slower but the long lasting. It is a slower but long lasting. हे जो प्रोसेस आहे स्लोअर आहे पण हे जास्त टाईमसाठी चालणारी आहे. ठीक आहे, दिस सेकंड पाथवे मीन्स द रेजिस्टन्स रिॲक्शन is include the pituitary gland, means the anterior pituitary gland and the adrenal cortex. Okay, you can see in the diagram. Okay, this is the kidney and the upper side of the kidney, this is the adrenal gland. Okay, means the adrenal cortex and the anterior pituitary gland, these are involved in the resistance reaction, means the second pathway of a stimulus based model. Okay, means the alarm reaction of the in the resistance. Okay, second pathway is the resistance. Okay, this is a diagram of the resistance reaction, means the secondary pathway. Okay, so next is, you can see in the diagram there is a 3 stages model of the general adaptation syndrome. 3 stages model of the general adaptation syndrome. Okay, in that the first is the stressor. Whenever the stressor is come, then the first stage and second stage, 3 stage means the alarm and the resistance and the exhaustion stage is happened. In the alarm reaction, in that the first pathway is happened, means it include the what ANS, means the autonomous nervous system and adrenal medulla. Okay, the body prepare for the action, increase the arousal. ओके, जसं का स्ट्रेसर येते ठीक आहे, जर स्ट्रेस येते ठीक आहे, स्ट्रेसर आलं की स्ट्रेस येते आणि स्ट्रेस आलं की अलार्म रिॲक्शन होते. अलार्म रिॲक्शनमध्ये जे काही बॉडी आहे ठीक आहे ते प्रिपेअर होतो की जे काही एन्झायटी आहे त्याला डील करण्यासाठी. ठीक आहे, सेकंड इज द रेजिस्टन्स. इट इज द ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेकंडरी पाथवे. इट इज अ स्लोअर बट द लॉंगर long lasting. It involves the pituitary gland and the adrenal cortex. Okay, in that the attempt are made to cope with the specific stressor. ओके, जे काही स्ट्रेस आहे, जे काही स्ट्रेस निर्माण करणारे जे काही घटक आहे, जे फॅक्टर आहे त्यांच्याशी डील करण्यासाठी ठीक आहे, त्यांच्या डील करण्यासाठी ठीक आहे ते प्रिपेअर होते बॉडी आणि स्टार्ट होते कोप करण्यासाठी म्हणजेच त्याशी डील करण्यासाठी. थर्ड वन इज द एक्झॉशन.
ठीक आहे, एक्झॉस्शन स्टेज इन दॅट द बॉडी कॅन नो लॉंगर रेजिस्ट्रेजर फिजिओलॉजिकल ब्रेकडाऊन बिईंग. म्हणजे जे काही स्ट्रेसर आहे किंवा जे स्ट्रेस आहे अगर त्याला डील झाली नाही तर ठीक आहे, अगर अनसक्सेसफुल झालं डील करण्यामध्ये तर काही फिजिओलॉजिकल ब्रेकडाऊन होऊ शकते. म्हणजे जसं बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होऊ शकते, बॉडी प्रेशर इन्क्रीज होऊ शकते. ठीक आहे, असं काहीतरी बॉडी याच्यामुळे बॉडी मेकॅनिझम काय होते, डिस्टर्ब होऊ शकते. त्यामुळे काही न्यूरोट्रान्समीटर ॲबनॉर्मॅलिटी होऊ शकते आणि बायोकेमिस्ट्री पण मध्ये पण काही प्रॉब्लेम येऊ शकतात. ठीक आहे. The alarm reaction or the fight or flight responses, fight or flight responses, in that it is the body initial reaction to the stressor. It is the initial reaction to the stressor. जे स्ट्रेसर आहे त्याच्यासोबत डील करण्यासाठी इनिशियल रिॲक्शन आहे. इन दॅट इट इज अ सेट ऑफ रिॲक्शन इनिशिएटेड व्हेन द हायपोथॅलॅमस स्टिम्युलेटेड द sympathetic division of the autonomic nervous system and the adrenal medulla. The alarm reaction is meant to counteract a danger by the mobilizing the body resources फॉर द इमिजिएट फिजिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे जे काही ठीक आहे, जे काही आपण आता पाहिलं होतं, ठीक आहे, जे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे, ॲड्रिनल मेड्युला, यामध्ये काहीतरी रिॲक्शन होते आणि रिॲक्शन झाल्यानंतर अलाराम ठीक आहे, अलाराम रिॲक्शन फर्स्ट पाथवे ठीक आहे स्टिम्युलर होता आणि तिथे काहीतरी इमिजिएट फिजिकल ॲक्टिव्हिटी तयार होते. ठीक आहे. द स्ट्रेस रिस्पॉन्सेस विच कॅरेक्टरिस्टिक द अलाराम रिॲक्शन इन्क्लूड द फॉलोविंग. ओके, जे काही स्ट्रेस रिस्पॉन्स आहे, ठीक आहे, त्यामुळे अलाराम रिॲक्शन झाल्यानंतर काय काय होऊ शकते बॉडीमध्ये. फर्स्ट वन इज अ हार्ट रेट अँड द स्ट्रेंथ ऑफ द कार्डियक मसल कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज. जे काही हार्ट रेट आहे ते इन्क्रीज होऊ शकतात. ठीक आहे, जसं एक्झाम्पल प्रॉब्लेम रिलेटेड टू द स्टडी ड्युरिंग द एक्झामिनेशन. ओके, तिथे पण हार्ट रेट वाढू शकते आणि कार्डियक मसलचं कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज. ठीक आहे, काही ठीक आहे फिअर होऊ शकते, पाल्पिटेशन होऊ शकते, स्वेटिंग होऊ शकते. ठीक आहे. तर अलार्म रिॲक्शन झाल्यानंतर काय होते, हार्ट रेट इन्क्रीज होऊ शकतात. जे मसलचं जे काय स्ट्रेंथ आहे, ठीक आहे, म्हणजे कार्डियक मसल कॉन्ट्रॅक्शन आहे इथे इन्क्रीज होऊ शकते. ठीक आहे. देन दिस सर्क्युलेट ब्लड क्विकली टू द एरिया व्हेअर इट इज नीडेड टू फाईट द स्ट्रेस. म्हणजे जर हार्ट रेट इन्क्रीज झाला किंवा कार्डियक मसल ठीक आहे स्ट्रेंथ जे आहे ते इन्क्रीज झालं तर जे काही ब्लड सप्लाय आहे, ठीक आहे, ब्लड सप्लाय आहे ते ॲक्टिव्हिटीसाठी जास्त होणार आणि अशा जागेवर जास्त होणार ज्या जागेवर त्याची गरज आहे. ठीक आहे. जे ठीक आहे जे स्ट्रेससोबत फाईट करत आहे अशा जागी ब्लड सप्लाय जास्त होणार. ठीक आहे. नेक्स्ट इज blood vessel supplying to the skin and the viscera expect the heart and lungs constrict at the same time. Blood vessel supplying to the skeletal muscle and the brain dilate. These responses route more blood to organs active in the stress responses. Means the ब्लड रिस्पॉन्स आहे प्रत्येक बॉडी ऑर्गनला ते जास्त प्रोव्हाइड होते आणि तिथे मसल ॲक्टिव्हिटीसाठी हेल्प होते. मसल ॲक्टिव्हिटीमधलं जे काही फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे ते लवकर होऊ शकते आणि जे काही ब्रेन आहे ब्रेनपर्यंत ठीक आहे ब्लड लवकर पोहोचते. नंतर जे काही ब्लड वेसल आहे ठीक आहे ते कॉन्ट्रॅक्ट नाही होत तिथे काहीतरी डायलेट होतात. ठीक आहे, डायलेट होतात त्यामुळे स्पेस ब्लडसाठी स्पेस वाढते आणि ब्लड म्हणजे ब्लडचं जे फ्लो आहे ते इन्क्रीज होते. ठीक आहे, लवकरच इन्क्रीज होते. नेक्स्ट इज increasing the blood supply to the organ which do not assume an immediate active role. म्हणजे अशाही ऑर्गनला ब्लड सप्लाय होतो जे ऑर्गन ॲक्टिव्ह नाही आहे फाईट करण्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट इज RBC प्रोडक्शन इज द इन्क्रीज leading to an increase in the ability of the blood to clot. This help control the bleeding. मीन्स जे काय RBC प्रोडक्शन आहे तेही इन्क्रीज होते आणि जिथे ब्लड क्लॉट झालेला असणार किंवा ब्लडिंग होत असणार ठीक आहे अशा ठिकाणी जी काही ब्लड क्लॉटिंग प्रोसेस आहे ठीक आहे त्याला हेल्प होते. ठीक आहे. नेक्स्ट इज लिव्हर कन्वर्ट द ग्लायकोजन इंटू द ग्लुकोज अँड रिलीज इंटू द ब्लड स्ट्रीम. जे काही ग्लुकोजची लिव्हरची जी प्रोसेस आहे ग्लायकोजन ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करायची कारण की ग्लुकोजपासून एनर्जी मिळते. ठीक आहे. तर ग्लुकोजनमध्ये लवकर कन्वर्ट होणार. ठीक आहे. जी प्रोसेस आहे ते फास्टली होणार, लवकर होणार. ग्लायकोजन ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होणार आणि बॉडीला एनर्जी मिळणार. ठीक आहे. जेव्हा ग्लुकोजन ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होणार आणि ते ब्लड स्ट्रीममध्ये ठीक आहे ॲब्झॉर्ब होणार
आणि तिथे हे जे रिॲक्शन आहे ते फास्टली होणार आणि दिस प्रोव्हाइड द एनर्जी निडेड टू द फाईट द स्ट्रेसर. ठीक आहे, ते स्ट्रेसरसोबत जी काही फाईट करण्याची जी काही एनर्जी आहे ते ठीक आहे वाढते. नेक्स्ट इज द रेट ऑफ द ब्रिदिंग इन्क्रीजेस अँड रिस्पिरेटरी पॅसेज वेडन टू अकॉम्पिडेट मोर एअर. ठीक आहे, म्हणजे जे काही एअरवे आहे ते सुद्धा वाईड होते. ठीक आहे, कारण की जे एअर ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे ते वाढल्यामुळे ठीक आहे एअरवे ब्रॉड होतो आणि तिथून पण एअर ब्रिदिंग चालू होते. ठीक आहे, फॉर द एनेबल टू द बॉडी टू एक्वायर द मोर ऑक्सिजन. ओके, नेक्स्ट इज diagrammatic representation of the alarm reaction. Diagrammatic representation of the alarm reaction, it means the first one is stressor. When the stressor is aroused, then the stimulate to the hypothalamus, and the hypothalamus stimulate to the sympathetic nervous system, and the sympathetic nervous system stimulate to the adrenal medulla. Okay, adrenal medulla release some of the hormone and is that is a catecholamine. It is the hormone which is epinephrine and the norepinephrine. Okay, which is epinephrine and norepinephrine. Okay, this cause a alarm reaction, that is a fight or flight reaction. Okay, means a flight or fight responses. ओके, फर्स्टली स्ट्रेसर आलं तर हायपोथॅलॅमस स्टिम्युलाय होणार आणि हायपोथॅलॅमस स्टिम्युलाय झाल्यानंतर ठीक आहे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलाय होणार आणि तो रिॲक्शन ठीक आहे ॲड्रिनल मेडुलापर्यंत फॉरवर्ड होणार आणि ॲड्रिनल मेडुला स्टिम्युलाय होणार. ठीक आहे, स्टिम्युलाय झाल्यानंतर जे काही ॲड्रिनल ग्लँड आहे ते ठीक आहे कॅटेकोलामाइन डेव्हलप करणार आणि इपिनेफ्रिन आणि नॉन इपिनेफ्रिन रिलीज करणार. ठीक आहे, आणि नॉन इपिनेफ्रिन ठीक आहे ते एक तयार करते अलाराम रिॲक्शन मीन्स द फ्लाईट और फाईट रिॲक्शन. मीन्स द एक एक्झाम्पल, जर तुम्ही मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमध्ये अचानक दंगा किंवा काही चालू झालं ठीक आहे आणि तुमच्या पायाला लागलेलं आहे तर तुम्ही ठीक आहे लवकर फास्टली मुवमेंट नाही करू शकत, पण दंगा बजरात झालेला आहे आणि त्यामुळे ठीक आहे तुम्हाला तुमच्या प्रोटेक्शनसाठी तुम्हाला एक सेफ प्लेसला पोहोचायचं आहे. ठीक आहे, पण तुमचा पायामध्ये जखम झाल्यामुळे तुम्ही बॉडी मुवमेंट व्यवस्थित करू नाही शकत. पण जेव्हा तुम्हाला असं माहीत पडलं की दंगा झालेला आहे आणि तिथे काहीतरी भांडणं होत आहे तर त्यामुळे आपले ठीक आहे आपल्याला एक सेफ प्लेसमध्ये पर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे, तेव्हा जे अलार्म रिॲक्शन आहे ते इन्क्रीज होते. ठीक आहे, अलार्म रिॲक्शन डेव्हलप होते. ठीक आहे, तुला त्याचे जे काही स्ट्रेसर आहे ते हायपोथॅलॅमसला स्टिम्युलाइज करणार, नंतर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ॲड्रिनल मेड्युला ठीक आहे काही इपिनेफ्रिन नॉन इपिनेफ्रिन प्रोड्यूस करणार आणि त्यामुळे अलार्म रिॲक्शन तयार करणार. आणि तेव्हा तुम्ही ठीक आहे काही न विचार करता पायाला लागलेला आहे किंवा मग कुठे काही भांडणं वगैरे चालू आहे हे विचार न करता आपण थोड्यात आधी सेफ प्लेसवर जाण्यासाठी ठीक आहे जाण्यासाठी प्रयत्न करणार. ठीक आहे, लागलेलं असल्यावर पण ठीक आहे आपल्याला जखम असल्यावर पण ठीक आहे पायाला जखम असल्यावर पण काय करते तिथून ते फिजिकल ॲक्टिव्हिटी ठीक आहे ॲटोमॅटिकली इन्क्रीज होते लवकरात लवकर सेफ प्लेसपर्यंत पोहोचण्याचं ठीक आहे ट्राय करते. ठीक आहे, दॅट इज द अलार्म रिॲक्शन, फाईट और फ्लाईट रिॲक्शन. ओके, नेक्स्ट इज the production of the saliva and the digestion enzymes reduces. Okay, this reaction take place as a digestive activity is not essential for the contraction stress. Means the जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे जे काही प्रोडक्शन आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे काही सलाइवा आहे किंवा मग डायजेस्टिव्ह सिस्टीम जे काही ज्युसेस आहे ठीक आहे किंवा एन्झाईम असतं ठीक आहे ते रिड्यूस होणार. ठीक आहे, दिस रिॲक्शन टेक प्लेस ॲज digestive activity is not essential for the contracting the stress. Okay, next is the resistance reaction. Okay, in that the resistance reaction, it is the second stage in the stress response. Okay, stress response in the first stage is the alarm stage, second stage is the resistance stage, it is the second, that is the in that it is the initiated by the regulating the hormones secreted by the hypothalamus. यामध्ये काय होते सेकंड स्टेज म्हणजे जे काही हायपोथॅलॅमसने जे काही रिलीज केलेलं आहे हार्मोन्स ठीक आहे ते रेग्युलेट करते अँड इट इज अ लॉंग टर्म रिॲक्शन, ते लॉंग टर्मली चालणारे रिॲक्शन आहेत. ठीक आहे, दिस रेग्युलेटिंग द हार्मोन्स अँड
are corticotropin releasing hormone means the CRH, growth hormone releasing hormone, then the and the thyrotropin releasing hormone. These all are the controlled by the what resistance reaction. ओके, हे सर्व हार्मोन जे आहे ते रेग्युलेट होते आणि CRH ठीक आहे हे रिलीज होणार आहे. ठीक आहे, CRH मीन्स द कार्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन स्टिम्युलेट्स द anterior pituitary to increase the secretion of the adrenocorticotropic hormone ACTH. Adrenocorticotropic hormone stimulate the adrenal cortex to secrete more of its hormone. The action of the hormones help to control the bleeding, maintain blood pressure. Means the जे काही अलार्म रिॲक्शन नंतर जे काही ठीक आहे रजिस्टर रिॲक्शन आहे यामध्ये काहीतरी हार्मोन्स ठीक आहे कंट्रोल करतात. त्यापैकी जे हार्मोन रिलीज होते ते एक हार्मोन आहे CRH मीन्स द कार्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. ते स्टिम्युलेट करते कार्टिकोट्रॉपिन हार्मोनला आणि ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन हार्मोन काय करते ठीक आहे ब्लडिंग आणि ब्लड प्रेशर मेंटेन करण्यामध्ये हेल्प करते. ठीक आहे, नेक्स्ट इज अ GHRH इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन. ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन इट इज द हार्मोन विच स्टिम्युलेट द anterior pituitary to the secrete the human growth hormone. ह्युमन ग्रोथ हार्मोन सिक्रेट करण्यासाठी हेल्प करते. The TRH cause the anterior pituitary to secrete the thyroid stimulating hormone TH means the TSH. The combining action of the HGH means the growth hormone and the thyroid stimulating hormone helps to the supply the additional energy to the body. ओके, मीन्स द थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे आणि ह्युमन ग्रोथ हार्मोन जे आहे ठीक आहे ते हेल्प करतात एनर्जी सप्लाय करण्यासाठी बॉडीला. ठीक आहे, जे काही ह्युमन ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन आहे ते रिलीज होते आणि ठीक आहे आणि ते स्टिम्युलाय करते थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनला आणि ह्युमन ग्रोथ हार्मोनला आणि ते हेल्प करतात बॉडीला मोर एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी. ठीक आहे, नेक्स्ट इज द रेजिस्टन्स रिॲक्शन अलाउ द बॉडी टू कंटिन्यू द फायटिंग अ स्ट्रेसर फॉर अ लॉंग टाईम. जे काही स्ट्रेसर आहेत जे काही स्ट्रेस ठीक आहे डेव्हलप करत आहे अशा स्ट्रेसरसोबत फाईट करण्यासाठी लॉंग टाईम फाईट करण्यासाठी हेल्प करतात. ठीक आहे, दस इट हेल्प्स टू अस टू मीट द इमोशनल क्रायसिस, परफॉर्म द स्टेनस टास्क, फाईट इन्फेक्शन और रेजिस्ट द थ्रेट ऑफ ब्लिडिंग टू डेथ. मीन्स जे काही इन्फेक्शन असणार ठीक आहे त्यासोबत फाईट करण्यासाठी हेल्प करतात. ठीक आहे, आणि त्यानंतर जे काही ब्लिडिंग होत असते किंवा जे काही ब्लिडिंगमध्ये जे काही क्लॉटिंग प्रोसेस असते त्यामध्ये हेल्प होते आणि डेथपासून पण वाचवतात. ठीक आहे, जनरली द रेजिस्टन्स रिॲक्शन इज द सक्सेसफुल इन द हेल्पिंग अस कोप विथ अ स्ट्रेसफुल सिच्युएशन. जे काही रिॲक्शन आहे ठीक आहे रेजिस्टन्स रिॲक्शन ते सर्व बॉडीला ठीक आहे बॉडीला जे काही स्ट्रेस आहे त्याला त्याशी कोप करण्यासाठी हेल्प करते. ठीक आहे, आणि स्ट्रेसफुल सिच्युएशनमधून बाहेर काढण्यासाठी हेल्प करते. अँड आवर बॉडी मीन्स बॉडीला पण हेल्प करते. ठीक आहे, देन इन टू द रिटर्न टू नॉर्मल. जे काही बॉडीला रिटर्न नॉर्मलमध्ये आणण्यासाठी पण ही रिॲक्शन हेल्प करते. जे काही हॉर्मोन्स ठीक आहे चेंजेस आहे ते सर्व बॉडीला रिटर्न नॉर्मलमध्ये आणण्यासाठी हेल्प करते. Occasionally, it fails to fight the stressor, especially if it's too severe or long lasting. In these cases, the GAS means the General Adaptation Syndrome moves into the stage of the exhaustion. जर इथे पण जर फाईट करू नाही शकलो आपण स्ट्रेसरसोबत किंवा स्ट्रेससोबत तर जे स्टेज आहे ठीक आहे जे काही जनरल अडॅप्टेशन सिंड्रोम आहे जे काही मेकॅनिझम आहे ठीक आहे ते फॉरवर्ड होते एक्झॉशन स्टेजला. दॅट इज द लास्ट स्टेज ऑफ द स्ट्रेस. ओके, एक्झॉशन स्ट्रेस. Okay, you can see the diagrammatic representation of the resistance reaction. Okay, in that the stressor comes, then the stressor stimulates to the hypothalamus secrete the CRH means the corticotropin releasing hormone, then the growth hormone releasing hormone, then the thyroid tropin releasing hormone. Okay, these three hormones are released by the hypothalamus, and these three hormones stimulate to the anterior pituitary. Anterior pituitary stimulate by the some of the hormone. They release a ACTH means the adrenocorticotropic
adrenocorticotropin hormone. Okay, then the adrenocorticotropin hormone stimulate to the adrenal cortex, and the adrenal cortex releases some of the hormone, that is the glucocorticoid and the mineralocorticoid. It is help for the coping with the stress and the dealing with the stress. And next is the HGH, means the human growth hormone. Human growth hormone stimulate to the liver, and liver supply to the energy and convert the glycogen into the glucose and breakdown and increase the breakdown of the fats, and it provide to the energy to the body for the more physical activity. Next, anterior pituitary releasing the thyroid stimulating hormone, in that stimulate to the thyroid gland, which are the supply energy through the increase the breakdown of the carbohydrate. जे काही कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन जी प्रोसेस आहे त्याला ठीक आहे फास्ट करण्यासाठी ठीक आहे थायरॉइड ग्लँड ठीक आहे एनर्जी सप्लाय करते. ठीक आहे, दिस इज ऑल आर द representative of diagrammatic representation of the resistance reaction. So last is the exhaustion stage. At this stage the cells start to die and the organs weaken. A long term resistance reaction puts heavy demands on the body, particularly on the heart, blood vessels and the adrenal cortex, which may be suddenly fail under the stress. Then in this respect the ability to handle the stressor is determined to a large extent by the general health. Means the जर स्ट्रेस अगर ठीक आहे हँडल नाही झालं तर जे स्ट्रेस आहे ठीक आहे जे बॉडी मेकॅनिझम आहे ते एक्झॉशन स्टेजमध्ये मूव्ह होते, आणि त्या स्टेजमध्ये सेल डाय व्हायला म्हणजे डेथ व्हायला सुरुवात होते आणि ऑर्गन वीक व्हायला सुरुवात होते, कारण की जे ऑर्गनची जे काय डिमांड आहे इन्क्रीज मोअर ऑक्सिजन अँड द मोअर ब्लड सप्लाय अँड द जे काही हार्मोन्स आहे ठीक आहे ॲड्रेनोकॉर्टिकॉइड हार्मोन, देन द ग्रोथ हार्मोन ठीक आहे त्या हार्मोन ठीक आहे त्याची जे डिमांड आहे ते वाढणार. ठीक आहे, त्यामुळे जे काही ऑर्गन्स आहे जे वर्क करत आहे ठीक आहे जसं किडनी देन द ब्रेन हे सर्व काय होणार ते वीक व्हायला लागणार, आणि वीक व्हायला तर हळूहळू ते काय होणार ते ब्रेक होणार. ठीक आहे, जे सेल्स आहे ते सर्व ठीक आहे ते डाय व्हायला सुरुवात होणार. ठीक आहे, आणि जे सर्व स्ट्रेसर आहे ते ठीक आहे पेशंटवर ठीक आहे जास्त भारी पडणार, त्यामुळे पेशंट आपला जीव पण गमवू शकतो. ठीक आहे, दिस इज द एक्झॉशन स्टेज. यामध्ये जे काही सर्व जे काही बॉडी फंक्शन्स आहेत जे काही बॉडी ऑर्गन्स आहेत ते सर्व एकदम ठीक आहे ते एकदम थकून जातात, त्यामुळे तिथं सेल जे आहे ते सर्व डाय व्हायला सुरुवात होते, आणि जे काही डिमांड आहे बॉडीकडून जसं ऑक्सिजन देन द ब्लड सप्लाय अँड सम ऑफ द हार्मोन ठीक आहे त्याचं डिमांड वाढते, आणि त्यामुळे बॉडीचं जे मेकॅनिझम आहे ते डिस्टर्ब होते, आणि तिथे जे काही ऑर्गन्स आहे बॉडी ऑर्गन जसं हार्ट ब्लड वेसल्स किंवा ॲड्रिनल कॉर्टेक्स ठीक आहे हे सडनली फंक्शनमध्ये फेल होऊन जातात, त्यामुळे बॉडी फंक्शन लॉस होऊ शकते, आणि त्यामुळे पेशंटची डेथसुद्धा होऊ शकते. दॅट इज द एक्झॉशन स्टेज. द लास्ट स्टेज ऑफ द स्ट्रेस हँडलिंग इज the last stage of the stimulate based model. Okay, so lastly, thank you.